नमस्कार मित्रांनो. आज श्रीमद भगवद्गीतेतल्या पहिल्या अध्यायामधला 2 श्लोक यापूर्वी विश्लेषण त्यांचं करून झालेलं आहे. पुढचे 2 श्लोक आज आपण बघणार आहोत. आपल्याला माझ्या पाठीमागे झाडं वगैरे दिसत असतील. ही माझी छोटीशी आंबा काजूची बाग आहे आणि आज या सायंकाळच्या वेळेला श्रीमद भगवद्गीतेचा निरूपण 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकाचं पहिल्या अध्यायामधल्या आपण समजून घेणार आहोत. पहिल्या अध्यायामधल्या पहिल्या आणि 2ऱ्या श्लोकामध्ये पहिला श्लोक हा धृतराष्ट्रवच म्हणजे धृतराष्ट्र संजयाला म्हणतो. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे धृतराष्ट्र हा फक्त पहिल्या एका श्लोकामध्ये बोलतो आहे. पुढे कुठेही धृतराष्ट्राचा संवाद नाही धृतराष्ट्र संजयाला विचारतो की धर्मक्षेत्रा स्वरूप असणारं जे कुरुक्षेत्र आहे या कुरुक्षेत्रावरती युद्धाच्या अपेक्षेनं किंवा युद्ध करण्यासाठी म्हणून आलेले माझे आणि पांडूचे जे पुत्र आहेत पांडवपुत्र यांनी काय काय केलं असा प्रश्न संजयाला विचारतो. 2ऱ्या श्लोकामध्ये संजय त्या धृतराष्ट्राला असं सांगतो की पांडवांची व्यूहरचना केलेली सेना बघून दुर्योधन त्यांचे जे गुरु आहेत पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य यांच्याजवळ गेला आणि म्हणाला. इथपर्यंत 2ऱ्या श्लोकामध्ये वर्णन येतं. 3रा श्लोक पश्यैन्ता पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. या श्लोकाचा अर्थ असा आहे, द्रोणाचार्याजवळ दुर्योधन गेलेला आहे आणि म्हणतोय, अहो आचार्य म्हणजे गुरुजी, तुमचा बुद्धिमान शिष्य जो राजा द्रुपदाचा पुत्र आहे. राजा द्रुपद म्हणजे पांचाल देशाचा राजा. पांचाल देश म्हणजे आजचं जे उत्तर प्रदेश आहे त्या उत्तर प्रदेशामधला बुंदेलखंडाचा जो प्रांत होता त्या प्रांताचा राजा. त्याला ते महाजनपद त्या काळामध्ये होतं म्हणजे मोठं राज्य होतं त्या काळातलं. आणि पांचाल नरेश पांचाल देशीची पांचाली द्रौपदीचा पिता तो द्रुपद राजा. तर त्या द्रुपद राजाच्या पुत्राने ज्याचं नाव आहे धृष्टद्युम्न या धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून जी सेना उभी केलेली आहे पांडवांची ती प्रचंड सेना बघा असं दुर्योधन आपल्या गुरूंना म्हणजे द्रोणाचार्यांना 3ऱ्या श्लोकामध्ये सांगत आहे. श्लोक 4 अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे युयोधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. 4थ्या श्लोकामध्ये त्या सेनेमध्ये कोण कोण आहेत हे धृतराष्ट्राला दुर्योधन सांगतो आहे. धृतराष्ट्राला नव्हे द्रोणाचार्यांना दुर्योधन सांगतो आहे. अत्र म्हणजे येथे त्या पांडव सेनेमध्ये खूप महान असे योद्धे आहेत. खूप मोठे धनुष्य असणारे असे महान धनुर्धर आहेत आणि युद्धामध्ये ते भीमार्जुन समायुधी म्हणजे भीम आणि अर्जुना इतकेच ते रथी महारथी किंवा शूर असे आहेत. आता कोण कोण आहेत तर 3 राजांची नावं 3 सैनिकांची 3 सेनापतींची नावं या 4थ्या श्लोकामध्ये आहेत. युयुधान विराट आणि द्रुपद. युयुधान म्हणजेच सात्यकी हे युयुधानचं दुसरं नाव आहे. तर कृष्ण ज्या रथामध्ये कृष्णात आरूढ व्हायचे त्या रथाचा हा सारथी होता आणि यादववंशी हा राजा होता. तर तो तिथं आहे. विराटश्च म्हणजे विराट राजा हा
त्या काळच्या मत्स्य प्रदेश म्हणजे ते सुद्धा एक जनपद होतं. आता ते मत्स्य प्रदेश म्हणजे कुठलं होतं तर त्या आजच्या जे राजस्थान आहे त्या राजस्थानमधला एक भाग आहे. तर त्या काळातलं ते विराटाचं ते राज्य होतं, राजा विराटाचं ते राज्य होतं. या विराट राज्याबद्दल आणखीन एक माहिती अशी की पांडवांचं वनवास संपल्यानंतर 1 वर्षाचा जो अज्ञातवास होता तो अज्ञातवास पांडवांनी या विराट राजाच्या राज्यामध्ये व्यतीत केलेला होता. तर असा राजा विराट आणि द्रुपद राजा पण आहे. द्रुपद म्हणजे द्रौपदीचा पिता, ज्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पांचाळ जो देश आहे, पांचाळ नरेश असं म्हणतात, म्हणजे पांचाळ देशीचा राजा. उत्तर प्रदेशामधला हा बुंदेलखंडचा जो भाग आहे आजचा, तो म्हणजे त्या काळातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे एक महाजनपद होतं. आणि तो राजा द्रुपदसुद्धा त्यांच्यामध्ये आहे असं दुर्योधन आपल्या गुरूंना, आचार्यांना म्हणजे द्रोणाचार्यांना सांगतो आहे. या ठिकाणी 3रा आणि 4था श्लोक संपतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा आणि 6वा श्लोक बघणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ मी पूर्णपणे नैसर्गिक वातावरणामध्ये माझ्या छोट्याशा बागेमध्ये केलेला आहे. आपल्या सगळ्यांना ही एक कल्पना आवडली असावी असं मी गृहीत धरतो. आणि आपण कृष्णाचे जे उपदेश आहेत पुढे ते आपण अशाच नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये समजून घेऊया. आपण चांगला प्रतिसाद देत आहात, असाच प्रतिसाद आपण द्यावा ही माझी नम्र विनंती. पहिला अध्याय सुरू आहे. पहिल्या अध्यायाचं आपल्याला आज 4 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आता समाप्ती करताना एक छोटीशी प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम कृष्णार्पणमस्तु.